नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, येत्या शुक्रवारी म्हणजेच परवा 27 मार्च 2026 रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे। मित्रांनो, सोनू चव्हाण यांची काठेवाड गुजरातमधून भावनगर जंगलची खरेदी असते, भावनगर जिल्ह्यातली खरेदी असते, जी टोटल 70 शेळींची मित्रांनो गाडी ही येत्या शुक्रवारी 27 मार्च 2026 रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे। म्हणून लवकरात लवकर नवीन लॉट येतोय, शेळ्या खरेदी करण्यासाठी आत्ताच संपर्क साधा। मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे। मित्रांनो, टोटल गाडीमध्ये 70 काठेवाडी शेळींचं माप आहे, मोठ्या काठेवाडी शेळ्या, त्याचबरोबर मागच्या गाडीतल्या 30 शेळ्या ज्या घरी आहेत अशा एकूण 70 आणि 30 टोटल 100 शेळींचं माप। 100मध्ये मित्रांनो 50 शेळी गाभण, 30 शेळी ही दुधाची जनलेली असणार आहे आणि 20 शेळी मित्रांनो ही लागवडीसाठी देखील असणार आहे। म्हणून तुम्हाला मित्रांनो इथं ऑप्शन भरपूर आहेत। जर तुम्हाला कमी किमतीत घ्यायचे असेल तर तुम्ही लागवडीच्या घेऊ शकतात आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीत घ्यायचे असेल तर मित्रांनो 5 फडकर पाठी देखील आहेत, फडकर पाठी, तर त्या अजून कमी किमतीत भेटतील, बरोबर। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, गाभण शेळी, जनलेली शेळी, फडकर पाठी आणि लागवडीसाठी असलेल्या काठेवाडी शेळ्या आणि एक ब्रीडर देखील असणार आहे, एक बोकड असणार आहे जो आदंतमध्ये असणार आहे, तो देखील तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा, टोटल तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार आहे। तर लवकरात लवकर संपर्क साधा। मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे। भावनगर जंगलची काठेवाडी शेळ्यांची गाडी ही शुक्रवारी चाळीसगावमध्ये येणार आहे। मोबाईल नंबर दिलेला आहे। 2 दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत आहे। तर लवकरात लवकर शेळ्या खरेदी करण्यासाठी आत्ताचा संपर्क साधा। टोटल 100 शेळींमधून मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकतात, बरोबर। आता ज्या मागच्या गाडीच्या मित्रांनो 30 शेळ्या आहेत, तुम्हाला असं बोललो असेल मी, तर मित्रांनो त्या शेळ्या सोनूभाऊ चव्हाण यांनी विकलेल्या नाही आहेत, कारण की ते आणि त्यांचे वडील दोघे लगेच दुसऱ्या गाडीच्या खरेदीसाठी बसून गेले होते। मग आता त्या शेळ्या देखील मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटेल। पूर्ण सेट झालेल्या शेळ्या आहेत त्यांच्यात कुठल्याही पद्धतीने म्हणजे काहीच अडचण नाही, एकदम सेट झालेल्या शेळ्या देखील तुम्हाला घ्यायला भेटतील। टोटल 100 शेळींचं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे। तुम्ही मित्रांनो जेव्हा त्या 30 शेळ्या पाशाल का, तुम्ही ह्या शेळ्या तुमच्या नजर बस आणि एवढ्या शेळ्या मॅच झालेल्या असतात। मित्रांनो, ज्यावेळेस शेळ्या 2 दिवस चरल्या का, चरल्यानंतर 2 दिवस शेळ्या पाहायच्या। आता या शेळ्याची जागेवरची पोझिशन तुम्ही पाहणार आणि उतरल्यानंतरची पोझिशन पाहणार, त्याच्यामध्ये शेळ्या लक्षात बसत नाही। जागेवरती कंडिशन तुम्ही बघा, एकच नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। आणि हे जे व्हिडिओ काढलेले आहेत, हे व्हिडिओ त्यांच्या वडिलांनी किंवा सोनूभाऊ यांनी एवढ्या प्रॉपररित्या काढलेले नाही, जेवढ्या प्रॉपररित्या आपण इथं दाखवतो का शेळी तशी दाखवलेली नाही, तरी पण तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटेल। बघा, कॅमेरा भरपूर हलतोय, तुम्हाला लक्षात येईल। शेतामध्ये फिरतानाचे व्हिडिओ आहेत, हे बघा। टोटल 100 शेळींचं माप आहे। 100मध्ये मित्रांनो 50 गाभण आहे डायरेक्ट, 30 तुम्हाला दुधाच्या शेळ्या पाहायला भेटतील, जनलेल्या दुधाच्या शेळ्या 30, 20 शेळ्या तुम्हाला लागवडीच्या पाहायला भेटतील, म्हणजे खाली शेळ्या तुम्ही खाट्या म्हणून त्यांना घेऊ शकतात। 5 फडकर पाठी आहेत, एक ब्रीडर, एक बोकड आदंतमध्ये। तर लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधा। टोटल 8 मिनिट आणि 50 सेकंदाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे। पूर्ण क्वालिटी तुम्हाला बघा, डबल हड्डी शेळ्या, उंच पूर्ण माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। क्वालिटी बघा तुम्ही, शिंगडी, कवडी, खाली गड्डे बघा, कासे कशी लागलेले, एकच नंबर बघा काशी लागलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो ही खरेदी केलेली आहे सोनूभाऊ चव्हाण व त्यांचे वडील मधुशेठ चव्हाण यांनी। बघा, पूर्ण खरेदी केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात। हे बघा, पक्क्या गाभणी मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटेल। 50 शेळ्या आहेत, तुम्हाला सांगून दिला बघा। 20 शेळ्या खाट्या आहेत आणि त्या पण मित्रांनो एक सारख्या सडवायला राहते, बरं। असं नाही खाट्या म्हटलं खालवर सड नाही किंवा काही नाही, एकदम एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला त्या ज्या लागवडीच्या शेळ्या आहेत त्या देखील घ्यायला भेटतील। माप बघा तुम्ही पाहू शकतात, माप तुम्हाला नेहमीच माहिती आहे, सोनूभाऊ चव्हाण यांची जी क्वालिटी टॉप क्वालिटीमध्येच असते, एक नंबर क्वालिटी असते। मित्रांनो, ही क्वालिटी तुम्हाला फक्त ना फक्त चाळीसगावमध्ये पाहायला भेटेल, कारण की चाळीसगाव हे काठेवाडी शेळींचं माहेरघर आहे आणि या माहेरघरामध्ये तुम्हाला A1 क्वालिटीच्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। हे बघा, पाहू शकता तुम्ही शेळींची क्वालिटी वगैरे। मित्रांनो, हे गुजरातचे व्हिडिओ आहेत। गुजरातला खरेदीसाठी सोनूभाऊ चव्हाण व त्यांचे वडील गेलेले आहेत आणि त्यांनी ही गाडी टोटल खरेदी केलेली आहे। तर लवकरात लवकर शेळ्या घेण्यासाठी संपर्क साधा। 2 दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय। अधिक माहितीसाठी तुम्ही आत्ताच सोनू चव्हाण यांना संपर्क साधा, ते तुम्हाला टोटल माहिती, किंमत वगैरे काय असेल या गाडीमध्ये तुम्हाला टोटल फोनमध्येच मित्रांनो किमती वगैरे सांगितल्या जातील। किमती वगैरे तुम्हाला व्हिडिओमार्फत नाही सांगितलं जाणार, कारण की तिथं एक शेळी नाही, टोटल 100 शेळींचा सौदा असणार आहे। 100मध्ये तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, जेवढी तुम्ही मोठी पट्टी घेशाल तेवढं तुम्हाला सोयीस्कर मित्रांनो किमती वगैरे असतील। 1-2 लाख किंमत सध्या काठेवाडी शेळीचा जो जंगल आहे तो खूप गरम आहे। 1-2 लाख किंमत मित्रांनो पुरणार नाही, तुमच्या हात पोहोचणार नाही। 1-2 लाख लय अवघड काम आहे,
कारण की तिकडे देखील मित्रांनो एक एक दोन दोन शेळी घेण्यासाठी खूप दाम टाकावा लागतोय. 2 जण मिळून मित्रांनो खरेदी होती. पूर्वी मागच्या वर्षी किंवा त्याच्या 2 वर्ष अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की सोनूभाऊचे वडील 2 दिवसात 3 दिवसात पूर्ण गाडी खरेदी करून घ्यायचे. आता 2-2 जण मिळून 4-4 5-5 दिवस लागत आहेत. तेव्हा अशी क्वालिटी कुठेतरी पाहायला भेटते. आणि हे पण एवढे 1 महिना 1.5 महिना तुम्हाला ही क्वालिटी पाहायला भेटेल. नंतर तुम्हाला गाभणे शेळींची क्वालिटी पाहायला भेटणार नाही, खाली शेळ्या पाहायला भेटतील. हे बघा. तर लवकरात लवकर संपर्क साधा. चाळीसगावमध्ये यावं लागेल तुम्हाला. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. या बघा शेळींची क्वालिटी बघा, चमक बघा मित्रांनो, एकदा तुम्ही शेळींची तुम्ही पाहू शकतात. हे बघा, हे बघा क्वालिटी वगैरे बघा. सोनं, काळं सोनं म्हणता मित्रांनो याला. या टोटली शेळ्या खरेदी केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकतात. एकदा क्वालिटी बघा टोटली. हे बघा, एकूण 70 आहेत. किती 70 शेळींचं माप आहे. 5 फडकर पाठी आहेत आणि एक बोकड, असं 76चं माप गाडीमध्ये येतंय. घरी 30 शेळ्या आहेत. टोटल झालं 100 शेळ्या, 5 फडकर पाठी 105 आणि एक बोकड, असं 106. 50 गाभणी, 30 दुधाच्या जनलेल्या, 20 लागवडीच्या खाली, 5 फडकर पाठी आणि एक बोकड आदंतमध्ये. एवढं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. तर लवकरात लवकर घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा. हे बघा मित्रांनो, काठेवाडी शेळी दुधाला भरभरून असते. पिल्ले आरामात पाचते. 2 पिल्ल्यांची ग्रोथ. आता तुम्ही बघा, ही जी पोझिशन आहे शेळींची, याच्यावर तुम्ही अंदाज आला की ह्या शेळीला दूध किती असेल. कारण की शेळीचं माप एवढे, हे माप होण्यासाठी ह्या शेळीनं लहानपणी पिल्लं असेल तेव्हा दूध पिलं असेल ना, किंवा हिच्या आईला एवढं दूध असेल तेव्हा तर ही शेळी एवढी बनलेली आहे. आता एवढी शेळी का बनली, कसं काय बनली? कारण की दुधाला शेळी चांगली आहे, त्याच्यामुळे पिल्लांचा ग्रोथ चांगला होतो आणि भविष्यात ते पिल्ले अशा मोठ्या प्रमाणात अशा शेळ्या होत असतात. हे बघा, अशा शेळ्या होत असतात आणि त्या देखील पुढे भविष्यात दूध चांगले काढत असतात. आणि मित्रांनो, ह्या शेळ्या ज्या आहेत, या शेळींचं असं असतं की दूध काढून हे बच्चे बनलेले असतात. त्या लोकांचा दुधाचा व्यवसाय देखील आहे. दूधही काढतात आणि पिल्लेही बनवतात, तुम्ही पाहू शकतात. हे बघा, जर बोकड असली, एक बोकड एक पाट असली तर ते बोकड विकून टाकतात आणि पाट ठेवून घेतात. हे बघा शिंगडी बघा, ही होंडी शेळी तुम्ही पाहू शकतात. क्वालिटीवाले बघा. हे बघा, तिकडची शेळीची शिंगडी, ही शिंगडी. हे बघा, इकडे होंडीचा जोडा, 2 जोडा दिसत आहे. 2 शेळ्या होंड्या, जोडाचा जोडा तुम्ही घेऊ शकता. बघा, या एका घरच्या शेळ्यात. हे बघा क्वालिटी बघा तुम्ही एकदा. शिंगडी बघा केवढी नाजूक आहे. चेहरापट्टी 1 नंबर देखणी, तुम्ही पाहू शकतात. हे बघा खाली खास वगैरे बघा, हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, गाडी ही शुक्रवारी 27 मार्च 2026 रोजी म्हणजे परवा चाळीसगावमध्ये येणार आहे. 2 दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो आहे. तुमचे कोणी मित्र वगैरे असतील, मित्रपरिवार असेल, ज्यांना शेळ्या घ्यायच्या आहेत तर त्यांना हा व्हिडिओ पुढे सेंड करा. हा बघा, आदंतमध्ये हा बोकड आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल, कोणी पाठी वगैरे घेऊन गेला असेल तर त्यांना हा बोकड घ्यायचा असेल तर तुम्ही आदंत बच्चा आहे, तुम्ही खरेदी करू शकता. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. लगेच संपर्क साधा. शेळ्या घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा. गाडी शुक्रवारी येणार आहे. टोटल गाडीमध्ये 70 शेळ्या, घरी 30, एकूण 100 शेळींचं माप आहे. 100मध्ये 50 शेळी गाभण आहे, 30 शेळी जनलेली आहे, 20 फडकर आहेत, 5 पाठी, 1 बोकड आहेत. धन्यवाद.